पातळीचं हे जाऊन सगळं राजकारण जे आहे ते होताना पाहायला मिळतंय आणि थेट मनसेकडनं सवाल उपस्थित केला जातो त्यांच्या अनेक प्रवक्त्यांकडनं 70,000 कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं. अजित पवार यांनी घोटाळा केलाय या सगळ्या वारंवार ज्या जे वक्तव्य आहेत त्यांच्या प्रवक्त्यांकडनं बाहेर येतात. अहो, या राज ठाकरेच्या या वक्तव्याच्या संदर्भाने एक तर पहिल्यांदा महाराष्ट्राला क्लिअर केलं पाहिजे की त्या जलसंपदा विभागाचा जो 70,000 कोटीचा आकडा आहे ना, एकदा जरा त्या पुस्तक काढून बघा. महाराष्ट्राच्या त्या जलसंपदा विभागामध्ये त्या 10 वर्षाच्या काळात एकूण बजेट होतं 42,000 कोटी. जर बजेटच 42,000 कोटी, अर्थसंकल्पीय तरतूदच 42,000 कोटी होती, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? त्यामुळे हे नॅरेटिव्ह एक प्रकारचा सेट करण्याचा अजितदादाच्या संदर्भानं झालेला आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि राज ठाकरेंना सुद्धा ते माहीत असणार आहे, परंतु ते आरोप करायला सातत्यानं सवय लागल्यामुळे त्यांना ते सोपं जातं. एकही आमदार, खासदार आणि नगरसेवक, झेडपी सदस्य निवडून आणण्याची कुवत नसलेला यांचा पक्ष, फक्त एकमेव यांचं भांडवल काय आहे तर राज ठाकरेंचं वक्तृत्व आणि त्यांचं भाषण, एवढ्याच भांडवलावर यांचं चाललेलं आहे. आणि मारा झोडा तोडा आणि याच्यातून मग त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवायची, एवढा त्यांचा उद्योग आहे. आणि अमोल मेटकरी म्हणालेच होते हे तोडी बहादर आहेत. आता ते कुठल्या संदर्भानं म्हणाले अमोल मेटकरींचा जो तसं म्हणण्यामागचा उद्देश काय होता? आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये टोल बंद करण्याच्या करता आंदोलनं केली, नुसतं आंदोलन केलं, नंतर का शांत बसले? म्हणजे या टोल कंपन्यांच्या बरोबर तुम्ही तोडपाणी केली आणि मग तुम्ही गप्प बसले. महाराष्ट्रातले टोल बंद होईपर्यंत तुमचं आंदोलन का चालू राहिलं नाही? महाराष्ट्रामध्ये आजही सगळीकडे टोल वसूल केला जातो. मग तुमचं जे आंदोलन होतं त्या टोल कंपन्यांच्याकडनं हप्ते गोळा करण्याच्या करता होतं का? टोल कंपन्यांच्याकडनं जाहिराती मिळवण्याकरता होतं का? टोल कंपन्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याकरता होतं का? आमचा हा आरोप नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या पुढं असं चित्र निर्माण करता आणि त्याच्यातून मोठं आंदोलन उभा करणार असं दाखवता, काही ठिकाणी तोडफोड करता आणि नंतर त्या संबंधित कंपन्यांच्या मालकाबरोबर सेटलमेंट करता. हे जे आहे ना, हे महाराष्ट्रातल्या जनतेने पुरतं ओळखलेलं आहे. म्हणून तुमचा साधा जिल्हा परिषदेचा सदस्य, ग्रामपंचायतीचा सदस्य आणि महानगरपालिकेचा एखादा नगरसेवक पण जनता निवडून देत नाही. पण सातत्याने मनसे हा पक्ष लोकसभेमध्ये महायुतीकडे होता. तुम्ही सगळेजण एकत्रितपणे निवडणूक लढला. त्यांचे झेंडे तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारात सुद्धा वापरले. त्यांचे कार्यकर्त्यांनी तुमचे पक्षाचा प्रचार प्रसार केला आणि अशातच आता ही सगळी खालच्या टोकावरती जाऊन भांडणं होतात. थेट राज ठाकरे यांनीच अजित पवारांना शेलकी शब्दात टीका केली की जर अजित पवार पुण्यात उपस्थित नाही तर मग धरणाला पूर कुठून आला? राज ठाकरे असले फालतूक बाष्कळ बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. ते सातत्यानं सभांमध्ये सुद्धा समोर महिला उपस्थित असताना अत्यंत अश्लाघ्य पद्धतीच्या बोलण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांना त्याची लाजही वाटत नाही की आपण बोलत असताना या समोर बसलेल्या महिला ज्या आहेत त्यांना लज्जा उत्पन्न होऊ शकते. जे टी व्हीवरून घरात बसून एकत्र कुटुंबात बसून ऐकणारे असतात त्यांना लज्जा उत्पन्न होऊ शकते. तुम्ही अशा पद्धतीनं ज्यावेळेला बोलता त्यावेळेला अजितदादाच्या संदर्भानं त्या वक्तव्याचं तुम्ही सातत्यानं उल्लेख करता. कधीतरी सकाळी 7 वाजता उठून लोकांच्या करता कामं करण्याची सवय लावून घ्या. अजिबात कामं करायची नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत पिक्चर बघत बसता, दुपारी 11-12 वाजता उठून 2 वाजता कार्यकर्त्यांना भेटायला उपलब्ध होता आणि अर्धा तास ते नुसतं कुत्र्यांना खेळवण्यात घालता. अशा पद्धतीनं राजकारण करून महाराष्ट्रातल्या जनतेचं भलं होणार आहे? आज देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, दिवस रात्र लोकांची कामं करतात. सकाळपासून उठल्यापासून लोकांच्या सोबत असतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये व्यस्त असतात, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, महाराष्ट्रभर फिरतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये हे सगळी सार्वजनिक स्वरूपाची आणि व्यक्तिगत स्वरूपाची लोकांची कामं होतात. तुमच्यासारखी भाषणं करून नुसते प्रश्न सुटणार नाहीत महाराष्ट्राचे. परंतु महायुतीमध्ये आता मनसे देखील आहे. अनेक भाजपचे नेते जे आहेत ते मनसेला प्रत्येक निवडणुकीमध्ये गळ घालताना पाहायला मिळतात. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आज आमच्या पक्षाच्या आमदारावर हल्ला केला, उद्या यांचे मनसैनिक उद्या देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ला करतील. त्यामुळे यांचं जे कल्चर आहे, त्यामुळे असली घाण संस्कृती कशाला पक्षामध्ये महायुतीमध्ये घेता? यांची लायकी काय आहे ना, ह्यांना निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करू द्या. सगळीकडची डिपॉझिट गेली ना, मग राज ठाकरेंना कळेल की आपली लायकी काय आहे. परंतु जे FIR मध्ये अमोल मेटकरींच्या FIR मध्ये ज्या ज्या लोकांची नावं होती
त्या सगळ्या लोकांना पकडण्याची पोलिसांची जबाबदारी होती, परंतु ते सगळे मोकाट फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते. जे कर्णबाळा दिनदुबळे तिथंचे निरीक्षक आहेत, त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस आहेत, त्यांनी तर थेट धमकीच दिली, ते धमकी दिली की अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारू. गृहमंत्र्यांचं अपयश आहे का? मग गृह खातं काय करतंय? कारण की आरोपी अटक होत नाहीये. संबंधित ज्यांच्याकडे तपास आहे, ज्या पोलीस स्टेशनचे PI या प्रकरणाचा तपास करत आहे, त्यांच्यावर सुद्धा आमचा आरोप आहे की त्या संबंधित PIंनी व्यवस्थित त्या ठिकाणी FIR दाखल झाल्यानंतर तपास केला नाही, आरोपींना मोकाट फिरू दिलं. त्याचबरोबर जी हत्यारं होती ती हत्यारं रिकव्हरी न करता अजून आरोपी फरार असताना त्यांना बेल मिळतो कसा, त्यांना जामीन मिळाला कसा, रिकव्हरी काय दाखवली, त्या हत्यारांची रिकव्हरी कुठे आहे, संबंधित ज्या वाहनातून ते लोक कार्यकर्ते आले होते ती वाहनांची जप्ती झालेली नाही, असं असताना त्यांना बेल मिळाला कसा, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं संबंधित जो कोणी तपास अधिकारी त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्याची चौकशी केली पाहिजे. नेमके कोणाला सामील आहे? या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा असो नाही तर विरोधी पक्षाचा असो, विधिमंडळाचा सदस्य, महाराष्ट्रातल्या सबंध विधिमंडळाच्या सदस्यांचा त्या ठिकाणी हा अपमान आहे. मनसैनिक राज्य विधिमंडळापेक्षा सुद्धा मोठ्या ताकदीचे झाले, याचं प्रदर्शन मांडणारं ते आहे. राज ठाकरे एक आमदार घेऊन सत्तेत नसताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री काय कुठल्याही मंत्र्यावर हात उगारू शकतात, कुठल्याही आमदारांवर हात उगारू शकतात, त्यांच्या गाड्या फोडू शकतात. हे एक प्रकारे राज ठाकरेंची या सगळ्या विधिमंडळापेक्षा मोठी ताकद आहे असं मान्य केल्यासारखं होईल आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. त्यामुळं या बाबतीमध्ये तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. तुम्ही गृहमंत्र्यांना भेटून या सगळ्या संदर्भात निवेदन वगैरे देणार का? कारण की कालच गृहमंत्र्यांना व्यक्तिगत भेटून त्यांना ती सगळी बाब कानावर घातलेली आहे आणि त्यांना सांगितलं की पोलीस त्या ठिकाणी मॅनेज असल्यासारखं वागतात, ताबडतोब संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा. पुढे आलेला आहे, समोर आलेला आहे, जे साबळे आहेत ते वाढदिवसाच्या आमदार अमोल मिटकरींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या महिन्यामध्ये एकत्र होते. त्यांचा नवीन फोटो एकत्रित असलेला समोर आलेला आहे, विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. हे पहा, हे स्थानिक पातळीवर एकत्र कुठंतरी फोटो येणं हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे. लग्नाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं, मैतीच्या निमित्तानं, सावडायच्या निमित्तानं स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षाचे, सर्व पक्षाचे नेते मंडळी एका ठिकाणी येतात, तिथं फोटो निघत असतात. जसं विधिमंडळामध्ये सगळेच आमदार वगैरे एकत्र येतात, मंत्री एकत्र येतात. परवा आपण पाहिलं उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये एकत्र आले. त्यामुळे हे घडत असतं. अजितदादा आणि जयंत पाटील साहेब एकत्र आले, त्याच्यात काय एवढं? पण अमोल